घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु सत्यश्रेष्ठ सिद्धेश्वर म्हणे तुकोबराया यांच्या गाण्यातील 6 चरणाचा अभंग आहे. ज्याला पाठ नाही त्याने हात वर करा. पाठ आहे त्याने करायचं नाही, याचा अर्थ सगळ्याचा पाठायचा धरून धरायचं. विठ्ठल प्रमाणे मागील परंपरेनुसार यवदेशे रोप लवेले द्वारे आणि ज्याचा वेळ गेला गगनावरी भगवान परमात्म्याच्या कृपा दृष्टीनं बसलेले सगळे भागवत संत जनांच्या कृपा आशीर्वादानं आणि या परिसरातील उपस्थित सगळ्या भाविकांच्या सहकार्यानं हे अनेक वर्षे संपन्न झाला. याही वर्ष मोठ्या थाटापाटात संपन्न होतच आहे आणि पुढे होतच राहणार आहे. देशाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ विठ्ठल विठ्ठल कोणाला वाटत नाही ना आपलं पारायण बंद व्हावं म्हणून. असा माणूस या जन्माला परिसरात येणार नाही आणि आला तरी तो टिकणार नाही. जैसे जया जे वाचना तैसे पूर्वी नारायण. आपण जसं ती इच्छा करू तसं पूर्वी मनोरथ तुकयाचा समय हो. मोठा पर्व काळ दिवाळीचा पर्व काळ आहे. आज एकादशी मला एक दिवस मध्ये घट झाला म्हणून उद्या धनतेरस आहे. आपल्या संघात धनतेरसला असते पण तिथीचा क्षय झाला आणि नेमाप्रमाणे आपली आजची एकादशी उद्याची द्वादशी आणि आपली धनतेरस परवाची आहे. विठ्ठल विठ्ठल दिवाळीचा पर्व काळ आहे. प्रभूची आपल्या सगळ्याची कृपा आहे की आपण दसऱ्यात वाचलो म्हणून दिवाळी बरोबर ना. दसऱ्यात जर वाचलोच नाही तर दिवाळी गेली कुठली. बरोबर ना. लक्षात आलं ना. आपले बाबा उदाहरण सांगायचे काही सांगत नाही. रानात पाहत बघतो शिळी धरत होती. लाडात आहे नवीन चर्चेत आई दिवाळी कधी येईल दिवाळी कधी येईल. बरोबर ना. तेव्हा त्याच्या आईने उत्तर दिलेलं आहे काय दसऱ्याचा वाचला तर दिवाळी. विठ्ठल आपण दसऱ्याचा सगळं वाचलो म्हणून दिवाळी. वास्तविक सकाळी उठून स्नान करून कपड्याला गंध कुंकू लावून जो घरातला निघतो मंदिरात देवाच्या दर्शनाला येतो त्याला रोज दिवाळी आहे. त्याच्या वाट्याला शिमगा कधी येतच नाही. म्हणून शिमगा वाट्याला येऊन असं वाटत असत तर साधन तुकोबारायण सांगितलं विश्वाच्या त्याप्रमाणे सगळ्यांनी करा. मी सांगत नाही विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जीवे भावे वारी. म्हणून आमच्या जीवनात रोज दिवाळी आहे. विठ्ठल विठ्ठल त्या दिवाळीच्या निमित्तानं हे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. दूध गोडच आहे पण आधी त्याच्यामध्ये साखर पडते आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण थोडं थोडं का होईना पण ते असावं कसं चांगलं असावं. कशा करता घेतलेलं अभंग तुकोबारायचं आहे. अभंगाचे करते तुकोबाराय. प्रत्येक अभंग असताना तुकोबाराने विचार केलाय. तसा त्यांच्यासमोर समय होता त्यांच्यासमोर प्रसंग होता. सगळ्या अभंग प्रसंगाला धरून आहेत. विठ्ठल नामाचं श्रेष्ठत्व सांगणारा अभंग आहे. सांगणारे तुकोबाराय साधे नाही जगाचे गुरु आहेत. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सगळ्यांचा येतो या जगात 3 जगद्गुरु झाले. आता जगद्गुरु भरपूर झालेले आहे. त्याला दुष्काळच नाही पण 3 जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा येतो आणि आद्य शंकराचार्य जगद्गुरु विठ्ठल. प्रत्येक क्षेत्राचा अनुभव घेतलेला आहे. माणसाने अनुभवाशिवाय बोलू नये. तसा तुकोबारायाने पिढ्यान पिढ्या म्हणण्यापेक्षा युगानुयुग नामस्मरणच केलेलं आहे. त्याचं काय फळ आहे हे स्वतः अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगताय. म्हणून अनुभव सांगणं हाही अभंगाचा भाग आहे. तुम्हाला उपदेश करणं हाही अभंगाचा भाग आहे आणि नामाचं श्रेष्ठत्व सांगणं हाही अभंगाचा भाग आहे. विठ्ठल युगायुगाची सेवा नाही लक्षात ठेवायचं. तो युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. सत्ययुग म्हणजे प्रल्हादाचं त्यावेळेला तुकोबाराय होते प्रल्हाद रूपाने होते. त्रेतायुग मारुती आहे
त्यावेळेला तुकोबाराय होते कोणाच्या रूपात? अंगद रूपात होते, हनुमंतरायाच्या उजवात. द्वापार युगामध्ये तुकोबाराय होते, त्याला भागवत सांगितलं कोण? उद्धवाच्या रूपाने होते. आणि कलियुगात डबल अवतार आहे. नामदेव आहे तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. एवढे देवाचे अवतार तुका त्याच्या बरोबर स्वाभिमानात सांगतात. जातो येतो आम्ही, मी म्हणत नाही बरं. आम्ही शब्द आहे, सर्वदर्शक शब्द आहे. सर्वांना धरून ज्याचा शब्द असतो तो महात्म्याचा शब्द असतो. म्हणून महात्म्याच्या शब्दाला ताकद आहे. तो कोणी घेतले मोती द्यायचे. तुमच्या त्या शब्दाला किंमत नाही, कारण तुमच्या जीवनात आम्ही आपला हा शब्द नाही म्हणत. कसला शब्द आहे? तुझं आणि माझं, बरोबर ना? फक्त तुझं आणि माझं याच्याशिवाय शब्द नाही. नाही तुझं नाही माझं, आहे सगळ्याच्या बापाचं. पण मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची भोंगडी मंगळवारी. म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, माझं म्हणणं झोपेपर्यंत कशाला? झोपेत सुद्धा जी मंडळी सगळी आहे ना, ते देवाचं चिंतन करतो. विठ्ठला ज्याने मने जागृती स्वप्ने सुसुप्ती देवाचं चिंतन आहे. बरोबर आहे ना? नसलं तर सांगा बरं. प्रत्येकाला वाटतंय बरोबर आहे ना? झोपेत सुद्धा माझं देवाचं चिंतन करतात. झोपेत सुद्धा देव स्वप्नात येतो. झोपेत सुद्धा श्रीगुरु स्वप्नात येतात. बरोबर ना? झोपेत सुद्धा कीर्तन झालेलं आहे हे स्वप्नात येतं. सगळ्यांचे येतं ना? होतं म्हणा, नाही तर पुन्हा येईल. आपली जे अंतःकरण वाचना असते ना, ते प्रकट होते. लक्षात ठेवायचं. म्हणून दुसरी वाचना ठेवू नये. वाचना मोठी वाईट आहे, आता मी वाढवून सांगत नाही, कारण आपल्याला कीर्तनाचा टाइम 10:30 आहे. शिवाय कसं सोडायचं नाही. म्हणून मगाशी बघता बघता मी एक चरण चुकलो होतो ना. आपण पोराच्या जुगात तुकोबाराय म्हणत होतो. मला वाटतं लवकर सोपवलेला बरं. थोडं असावं, चांगलं असावं. पवित्र साधन आहे, पवित्र स्थान आहे, पवित्र भूमीत आपण जन्माला आलो, पवित्र देहात आपण जन्माला आलो. बरोबर ना? सगळ्या देहात पवित्र देह आहे. 84 लक्ष युनी आहे. मानव देह पवित्र आहे. बरोबर ना? माणसा जन्म देवाने आपल्याला दिला, पवित्र भूमीत दिला. भारतासारखी पवित्र भूमी त्रिभुवनात नाही. म्हणून त्रिभुवनाचा मालक भारतात आहे. म्हणून भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. आपण मागचं भाग्य घेऊनच आपण जन्माला आलो. भारतात जन्म आहे आणि भारतात म्हणजे विशेष अनेक राज्य आहेत. मी पुढारी नाही, मला सांगता येणार नाही. मी साधा वारकरी आहे. मला एकच राज्य देतं, अकोल्याचा धरे स्वाभिमान. म्हणून आपल्या राज्याचं नाव काय आहे? बघा बरं, मोठ्याने बोला, नाजू नका. बाकीच्या राज्यात आहे हो. म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. महा म्हणजे मोठा. सगळ्या राज्यात मोठा जर असेल तर महाराष्ट्र आहे. म्हणून महाराष्ट्र हा नाव देणारा किती भाग्यवान असेल. विठ्ठल सगळ्या देवाचा बाप कुठे आहे हो? महाराष्ट्रात आहे. सगळ्या देवाचा बाप बळीया माझा पंढरीराव, जो या देवाचा हे देव. बरोबर ना? जगाचे गुरु ज्ञानीयांचे राजे कुठे आहेत? महाराष्ट्रात आहे. जगाचे गुरु देऊळ आहेत, ज्ञानीयांचे राजे आळंदीला आहेत. वारी झाली की आळंदीला या त्याच्याकरता. वारी चुकू नका. बरोबर ना? देव स्वतः सांगतायत आषाढी झाली, कार्तिकी येऊ नका मला. सगळ्याला सांगतात विसरू नका. मग या 2 वाऱ्या विसरू नका. तशा आळंदीच्या 2 यात्रा आहेत. आळंदीची यात्रा आहे बरं, वारी नाही. वारी फक्त पंढरपूरला शब्द आहे. तुम्ही कुठेही जगात फिरा, वारी शब्द नाही. यात्रा आहे आळंदीची, जत्रा आहे. पंढरपूरला नदीच्या पलीकडे असते त्याची. कुणाची? म्हसोबाची. बरोबर ना? देवीची यात्रा, आळंदीची यात्रा आणि पंढरपूरची वारी. विठ्ठल यात्रा अलंकापुरा येते आणि ते आवडते विठ्ठला.
समाधी सोहळा त्या 2 वाऱ्या आळंदीला विसरू नका. असे त्या परिस्थितीत ठेविल्यानंतर तैशीचे राहावे चित्त्या सत्या वीर समाधान. टाकीचे घाव सुटल्याशिवाय देवपणा येत नाही. मगाशी त्या भागवतामध्ये विषय गेला कोणाचा? नंदीदेव राजा होता, बरोबर ना? म्हणून भक्ती नव्हे सोपी सुळावरील पोळी, कळली तर पूर्णाची पोळी, नाहीतर शिमग्याची होळी. प्रत्येक क्षेत्राला वर्म आहे. वर्म कळला परमात्मा सुखाचा, वर्म कळला प्रपंच सुखाचा. म्हणून तुका म्हणे वर्म जाणून करावे एकन घालावे एकावर. तसं तुकोबारायला वर्म कळलं होतं नामाचं. म्हणून अधिकारवाणीने सांगताय आम्ही जेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आमचा जसं येरूपीचा संसार, देहरूपी संसार, जगदरूपी संसार सुखाचा झाला तसं तुमचं आमचं सगळ्यांचं व्हावं ही महात्म्याची इच्छा. आपण म्हणतो की नाही दुरिता चेत वीर जावो विश्व सुधर्म सूर्य पाहो. म्हणून त्यांच्याकडे बघत असताना आई आणि बाप या दृष्टीने बघावं. ते आपल्या आईबापात आहेत. तुम्ही संत माय आणि बाप आणि त्यांची कृपया केली सत्यजिने माझी अलंकारे लाविणे प्रीती लाविणे कीर्तने ठोका चरण लोळत असे. त्याने हा जीव आपल्याला लावला, हा जीव आपल्याकडे आणला. त्याचे उपकार विसरू नये. केले उपकार सांगो बेकार बापानं करी आहे शेमाय आणि धर्मे त्यांच्या देखील पाय. म्हणून पूर्वजाचे केलेले ऋण माणसाने मरेपर्यंत विसरू नये. विठाला आपल्या पुढं भाग्य आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे, बरोबर ना? मुंबई जन्म आहे आपला, बरोबर ना? जन्म मुंबईत आहे, पवित्र भूमी आहे. म्हणून पवित्र भूमी जन्माला येऊन अपवित्र कार्य करू नका, बरोबर ना? अशा भूमीत आपण जन्माला आलो आणि नुसते आलो नाही, धन्य आम्ही जन्माला आलो आणि दास विठोबाचे झालो, बरोबर ना? आपण देवाची सेवा करत लक्षात ठेवा. सेवाच करायची, सेवा भाव घेऊनच कुठलं कार्य करा. मालक म्हणून करू नका. मालक म्हणून केला की मेराच समजा. दया के मोठेपण दया यात ना कठीण. म्हणून नम्र झाला होता त्याने कोणी आनंद त्यांच्या पायी व्हावे लीन सदा. आईवडिलांना नीत असावं, वारकऱ्याकडे लिहिण्याने वागावं, साधू संतांकडे लिहिण्याने वागावं, ताट वागू नये, बरोबर ना? मुंगी हो साखर खावी, हत्ती हो, बरोबर आहे ना? मुंगी हो साखर खावी, साखर मुंगीच खाते, हत्ती नको खात नाही. का तो मोठा झाला म्हणून मोठं पण होऊ नये. लहानपणा देवा मुंगे साखरेचा रवा माणसा जन्म मिळाला. पवित्र कार्य आपण घेतो. सगळ्यांच्या गळ्यात माझे आहे तसं मी धरून चालतो. नंतर घाला उद्या पाडवे सरकार मूर्ख आहे. 3.5 मूर्त आहेत. त्या मूर्तापैकी एक काल सातारा झाला. 3.5 मूर्त आहेत. बरं किती मूर्त आहेत? काय पवित्र सो दिन उत्तम दिवस दसरा. सापडाला तो साता आजे मुहूर्त मला. करा जे जयकार हरे हृदय धरा. आळस नका करू सांगतो लहाना थोरा. यावो यावो बाई अनो निघाले हरी. क्षणंगणा वेगी घेऊने आरत्या करे. ओवाळो श्रीमुख वंदो पावले शिरे. आम्हा दैव आली येते घरीच्या घरी. सगळं आपण म्हणू का? सगळ्यांनी वारकरी व्हा. मी खोटं सांगत नाही. होय होय वारकरी पाहे पाहे रे द्वारका. असं नाही ना? पाहे पाहे रे पंढरी. त्या पंढरीची अशी महत्व आहे. तुकोबाने त्याचा अनुभव आला होता. पण अनेक ठिकाणी पंढरी महात्म्यच सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. कुठं देव आडवा आहे, कुठं झोपलेला आहे, कुठं बसलेला आहे, कुठं साडेपाठ करतो. मी जाऊन बघा कुठं खातोय. पण पंढरपूरचा देव उभा आहे. हो उभा आहे. बघा तुम्ही बाकीच्या जर केला तर काय आडवे पण देव आहे, झोपऱ्या जात आहे, काही पांघरी घेऊन झोपलेलं पण आहे. तुम्ही बघितले त्याला माझा विलास नाही. ब्लँकेट घेऊन झोपलेला देव आहे त्या औरंगाबादला. कुठला देव? सगळ्यात शहाणा असणारा देव. कुठला देव? एक शहाणा म्हटलं बाकीचे वेळेत आहेत ना, बरोबर? खेड्या माझी हरब्या शाना. पण तो सुद्धा झोपलाय. हो
त्या औरंगाबादला जाऊन होता पांघरे घेऊन जात आहे बघतोय बघता आले काय पण हा उभा आहे कधीच बसत नाही कधीच बसत नाही वाट पाहिजे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडे उतावे म्हणून होय होय वारकरी पाये पाये रे पंढरी मग तो अवघाचे करू होशी आणि जन्मोजन्मोची दुःख विसरशी बरोबर ना भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद कारण आनंदाचा कंद त्याचा त्याला लागतो छंद त्याच्या जीवनात शंभर कधी येत नाही डोळे आल्याशिवाय येत नाही विठ्ठल अनुभव आले अंगात ते या जगात येत असे म्हणून सगळ्याला सांगतात भजनच करा संसार करा सांगणारे सगळेच आहे पण भजन करा सांगणारे फक्त एकच जात बरोबर ना पुढे केवढे मोठे उपकार आहे अध्ययन करून सज्जनाची प्राप्ती करून देणारे हे सगळे साधू संतच आहे म्हणजे आपण त्यांचं ऐकावं ते सांगते त्याप्रमाणे वागावं त्यांच्या मार्गाने जावं मार्ग जावणे गेले आधी दया देणे संतते तेण्याचे पण ते चालू जातात आणि न पडे गोंदा कोठे काय आपल्या जीवनात अडचण येणार नाही आज संसार सफल झाला गे पाये आणि देखील पाय विठोबाचे म्हणून माऊली सुद्धा म्हणतात तो मज व्हावा तो म्हणजे कोण भगवान परमात्मा तो मज व्हावा आणि वेळा वेळा व्हावा पांडुरंग देव आपला जर व्हावत असेल देवाची कृपा असं व्हावत असेल जीवन करत तो असं जर म्हणत तर सगळ्यांनी देवाचंच भजन करा पाया पडवून सांगतायत लागून या पाया विनयतो तुम्हाला करेटाने बोला मुखे नाव हकारून सांगायचो का आणि झोपल्याशिवाय राहू नका काय म्हणताय नाम घेत राहू नका सगळ्याचा विसर पडला तरी चालेल पण देवाला विसरू नका आपलं नेमकं उलट आहे आपल्याला सगळ्याची आठवण आहे बरोबर ना पण देवाचीच आठवण नाही विसरले दया थोर झाली हाने आणि पद्धतीला का देत चौऱ्याशीच्या म्हणून उजळल्यापासून झोपेपर्यंत झोपेत सुद्धा सगळ्यांनी देवाचं चिंतन करावं विठ्ठल जो देवाची चिंता करतो त्याला चिंता करायची गरज नाही त्याला चिंता करायची गरज नाही म्हणून सगळ्यांनी चिंतन म्हणजे देवाचं नामस्मरण बरोबर ना सगळ्यांनी नामस्मरण करावे कशा करता आपण सगळ्या उठल्यापासून रात्री झोपे करून बरोबर ना देवाचं जे भजन करतो करता का नाही होतो बरोबर मोठ्याने पण कशा करता करतो याचं कारण मला कळल्याशिवाय मला पुढचं काय सुचत नाही आणि याचं उदाहरण गणपत महाराजांनी मला द्यावं आपण जे नामस्मरण भक्ती जे करतो ते कशा करता करतो विठ्ठल जीवनाची यात्रा सफळच झाली कशा करता करतो म्हणजे देवाची सेवा कशा करता करायची त्याचं कारण काय ती सेवा कशा करता करायची का करायची आणि त्या सेवेचं फळ काय या 3 प्रश्नाचं उत्तर मला द्या मी कीर्तन संपवतो विठ्ठल ती सेवा कशी करावी आपल्याला निदान कळत नाही पण महात्मे सांगतात ते तर एका आवडीने व्हावे सवडीने म्हणायला पाहिजे होता आवडीने व्हावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे सगळ्याची चिंता कोणाला आहे देवाला आहे आई बापाला नाही बायकोला नाही नवऱ्याला नाही पोराला नाही बापाला नाही गुरुला आणि देवाला सगळ्याची चिंता आहे तुझं लागल हे सगळं चिंता राखडे लागे वाकडे जाता मूल जरी कुठेही खेळत असला भूक त्याला लागते पण कळते कोणाला आईला कळते म्हणून आईशी कळवळ्याचे जाते जी कळ देते तिलाच कळ येते आणि तिलाच आई म्हणायचं म्हणून ज्ञाना आई तुका आई विठा आई दादा आई विठ्ठल माय विठ्ठल बाप विठ्ठल चुलता विठ्ठल भगिन्याने भ्राता सगळ्या नात्याने देवाकडे बघा जीवनात चिंता लागणार नाही हा अनुभव तुकोबाराच्या जीवनात आला होता आणि तो तुम्ही आम्हाला सांगतायत आम्ही दुसरं काय साधन केलं नाही कारण बाकीची जी साधना आहे एक नाम सोडून हे सगळे अधोगतीला नेणारे त्यांचं फळ लवकर मिळत नाही मिळला तो बरा ना त्याच्या साधना त्याचा शेवट होतो आणि ही सगळी साधनं तुकोबाराने केली होती म्हणून त्यांच्या कट्टर शिष्य असणारे त्यांच्या पश्चात निळोबर आहे काय सांगतात आम्ही दुसरं काही केलं नाही बाकीच्या नादाला लागू नका फक्त आम्ही केलं तेच साधन करा बाकीची साधनं त्याच्या दरवाजापर्यंत सुद्धा येत नाही कुठली साधनं आहे
नाना साधनाच्या केल्या खटपटा परी त्यानं पोहोचो याच्या दारवट्टा जाणो जाणीव जाता घाले आर फाटा कोणी योग याग तपे केले तयाने आपोपे सगळी साधनं तुकोबारीने केली होती तेवढी आपल्याला हे कलियुगात करता येणार नाही कारण एक एक साधन करत असताना त्या साधनाला किती त्रास होतो अर्जुनाने मला साधन केलं होतं देवाच्या हाताला सुदर्शन चक्र माझ्या हातात कसं केलं होतं एका अंगठ्यावर उभं राहून 1000 वर्ष किती 2 तास नाही भात भाकरी खाऊन नाही फक्त पाणी पिऊन पण नाही हवा खायची आपली एकादशी आहे आज पोटभर खाली आजच हा म्हणतोय बायकांना लवकर थोडा फराळ करायचा आहे म्हणजे एवढी याची निष्ठा विठ्ठल निष्ठा असावी निष्ठा नसावी जी साधना करतो तो साधन योग्य झाला तर देवाची कृपा नक्कीच होते बरोबर आहे ना नक्कीच होते पण साधन योग्य झालं पाहिजे सुबलिया वर्म साधन करायचं असताना कसं करावं जो बजो होय तुमच्या शरण त्याचे निवारे वे जन्म मरण या जागी शरणागता शरणदा मीची येऊ आवडीने भावे हरिनाम घेशी आवडीन असावं सवडीत नसावं थोडं असावं असं सांगितलं नाही कुठं वर्ष तपश्चर्या करा आपल्याला 2 तास बसायचे पंचायत आपण वर्षभर काय करतो तपश्चर्या महाराज 2 तास नाही झाले तर एक खाली एक वर घरात टेबल चटकून बसलाय म्हणून विठ्ठल आणखी 2 वर्षाच्या टेबलावर बसल्या उभा राहता येत नाही बसता येत नाही बरोबर आहे ना सगळ्याची अवस्था तीच आहे कालाचा महिमा आहे म्हणून देव ठेवीन तसं राहा पण दुराण गेला तरी मात्र त्याला विसरू नका देव जावा त्वा जाऊ पांडुरा गेल भाऊ चरण सोडे सर्वता आणि आड तुझी पंढरी रमता शपथ घेऊन सांगताय तुका म्हणे सोपे आहे सर्व आवडी याच्याशिवाय दुसरं सोपं साधन नाही नामापर्यंत साधन लेणारे अनेक असं श्रेष्ठ साधन सोपं साधन जीवनात अनुभवला प्रचिती घेतली आणि आगीता वाढण्यास सांगतायत बाकीच्या दादाला लागू नका याचा अर्थ शक्य आहे सगळे जे करा मी तर विरोध कशाला जाऊ पण अंगात शक्य आहे तोपर्यंत पण हे मात्र साधन सगळ्याला करता येतं म्हणून तुम्ही आम्ही वेळी आणि गदारोळे म्हणून यारे अनंत होऊन याती बोलते नारी न करावं विचार नलगे चिंता सगळाशी येते ब्रह्मज्ञानापासून वेड्यापर्यंत सगळ्याला भजन करण्याचा अधिकार आपल्या माऊलीने दिला म्हणून त्याचं पारायण उद्या आता 2 दिवस आहेत उद्या दिवस आहे परवाचा दिवस आहे परवा दिवशी सांगत आहे ज्याला वाचता येतं वाचायचं असेल त्याने वाचायला बसा वाचन तोच वाचणार आहे भाव धरून या वाचन ज्ञानेश्वरी कृपा करी हरी एक तरी ओवी अनुभवावे लक्षात ठेवा एक ओवी म्हणण्यापेक्षा एका शब्दाचा तरी अर्थ ज्ञानेश्वर आपल्याला कळला तर 18 अध्याय 700 श्लोक 9092 ओव्या हे सगळ्याची पुण्य आपल्या पदरात पडते इतकं सोपं करून ठेवलंय विठाला